मुलांच्या आयुष्यातील पहिली 3 वर्ष हा एक असा प्रवास आहे जो जादूने भरलेला आहे. या काळात होणारे बदल इतके अविश्वसनीय आणि इतके वेगवान असतात की आपण थक्क होऊन जातो. तर आज आपण याच अद्भुत प्रवासात थोडं डोकावून बघणार आहोत आणि आपल्या मुलांच्या जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. एक पालक म्हणून आपल्या मुलाकडे पाहताना आपल्याला जे एक वेगळंच आश्चर्य वाटतं ना, ती भावना खूप खास असते नाही का? ही एवढीशी लहान व्यक्ती इतक्या झपाट्याने कशी शिकत आहे, कशी वाढत आहे, हा विचारच आपल्याला अचंबित करतो. आणि मग साहजिकच आपल्या मनात हा प्रश्न येतो की त्यांच्या या छोट्याशा जगात नक्की चाललंय तरी काय? ते काय अनुभवत असतील, काय विचार करत असतील? आज आपण बरोबर याच प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. सगळ्यात आधी एक गोष्ट अगदी मनावर बिंबवून घेऊया. प्रत्येक मुलाच्या विकासाचा प्रवास हा त्याचा स्वतःचा असतो, त्याच्या स्वतःच्या वेगाने होत असतो. ही कुठली शर्यत नाहीये, त्यामुळे इतरांशी तुलना करण्याची आपल्याला अजिबात गरज नाही. आणि म्हणूनच एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण इथे विकासाच्या ठराविक टप्प्यांची किंवा माइलस्टोन्सची अशी कोणतीही यादी पाहणार नाही आहोत. कारण काय होतं ना, की प्रत्येक मुलाचा मार्ग वेगळा असतो आणि अशी यादी बघून अनेकदा पालकांची चिंता उगाचच वाढते. त्याऐवजी आपण त्यांच्या अनुभवांना समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करूया. चला आता या प्रवासातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे वळूया. तो म्हणजे कनेक्शन, म्हणजेच नात्याची ताकद. मुलाच्या संपूर्ण विकासासाठी सुरक्षित आणि मजबूत नातेसंबंध हाच तर खरा पाया असतो. यालाच अटॅचमेंट बॉन्ड किंवा संलग्नता बंधन असं म्हणतात. हे ना एक भावनिक सुरक्षा कवचासारखं आहे. जेव्हा मुलांना हे असं सुरक्षित नातं मिळतं, तेव्हाच ते पूर्ण आत्मविश्वासाने जगाचा शोध घेण्यासाठी पहिलं पाऊल टाकतात. तर मग हे मजबूत नातं तयार कसं करायचं? त्यासाठी काही खूप सोप्या गोष्टी आहेत. बाळ रडल्यावर त्याला प्रतिसाद देणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला प्रत्येक वेळी कारण कळेलच असं नाही, आणि ते पूर्णपणे ठीक आहे. आपला त्यांना शांत करण्याचा प्रयत्नच त्यांच्या मनात विश्वास निर्माण करतो. जेव्हा ते काही आवाज काढतात तेव्हा त्यांच्याकडे पाहून हसणं, त्यांचेच आवाज परत काढणं, या लहान लहान गोष्टींमधूनच हे नातं घट्ट होत जातं. आहे की नाही आश्चर्यकारक गोष्ट? बाळं बोलायला शिकण्याच्या खूप आधीपासूनच संवाद साधायला लागतात. त्यांचं रडणं, वेगवेगळे आवाज काढणं, हसणं, हे सगळं त्यांच्या बोलण्याचेच मार्ग आहेत. आता संवाद आणि नात्याबद्दल बोलतोय, तर स्क्रीन टाईमबद्दल बोलणं खूप गरजेचं आहे. संशोधनातून हे अगदी स्पष्ट झालंय की 2 वर्षांखालील मुलांसाठी स्क्रीन टाईम 0 तास असणंच सर्वोत्तम आहे आणि 2 ते 3 वर्षांच्या मुलांसाठी तो दिवसातून 1 तासापेक्षा जास्त नसावा. याचं कारण असं की संवाद, समस्या सोडवण्याची क्षमता आणि सामाजिक कौशल्य ही माणसांशी बोलूनच वाढतात, स्क्रीनसोबत नाही. बरं, आपण मुलांच्या विकासाबद्दल बोलतोय, पण मग मुलं शिकतात कशी? याचं उत्तर अगदी साधं आणि सोपं आहे. खेळातून. खेळणं हेच तर लहान मुलांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. अगदी लहान बाळांसाठी खेळ म्हणजे काही वेगळं रॉकेट सायन्स नाहीये. जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो, गातो आणि ते आपल्या चेहऱ्याकडे टक्क लावून बघतात ना, तो सुद्धा एक खूप महत्वाचा खेळच असतो. यातूनच ती नाती आणि संवाद शिकत असतात. आणि मूल जसजसं मोठं होतं तसतसा त्याचा खेळही बदलतो. लपाछपी किंवा पिकबू सारखे साधे खेळ त्यांना सामाजिक कौशल्य शिकवतात. थोडे मोठे झाले की त्यांना ब्लॉक्स किंवा अगदी घरातल्या रिकाम्या बॉक्समधून काहीतरी नवीन तयार करायला खूप आवडतं. आणि 2 वर्षानंतर ते इतर मुलांसोबत खेळायला लागतात. सुरुवातीला एकमेकांच्या शेजारी आणि मग हळूहळू एकमेकांसोबत. आता खेळासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे दिनचर्या किंवा रुटीन. झोपण्याची, जेवण्याची, खेळण्याची एक ठरलेली वेळ असली की मुलांना खूप सुरक्षित वाटतं. यामुळे त्यांच्या जगात एक प्रकारची स्थिरता येते, जी त्यांच्यासाठी खूप दिलासादायक असते. चला आता मुलांच्या बाहेरील जगातून थोडं त्यांच्या आतल्या म्हणजे त्यांच्या भावनिक जगात डोकावून पाहूया. ते स्वातंत्र्य आणि त्यांच्या भावना कशा ओळखायला लागतात हे समजून घेणं खूपच रंजक आहे. एजन्सी हा शब्द कदाचित नवीन वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ म्हणजे मुलांना हळूहळू हे कळायला लागतं की त्यांच्या कृतीचा काहीतरी परिणाम होतो. जसं की मी रडलो की आई बाबा येतात किंवा मी खेळणं फेकलं की त्याचा आवाज येतो. ही समज त्यांच्या मानसिक आरोग्याचा एक मजबूत पाया तयार करते.
मुलं जसजशी मोठी होतात तसतसं त्यांना निराशा, राग आणि लाज यांसारख्या मोठमोठ्या भावनांचा पहिल्यांदाच अनुभव येतो. ह्या भावना त्यांच्यासाठी इतक्या नवीन आणि तीव्र असतात की म्हणूनच कधीकधी ते खूप हट्ट करतात किंवा आरडाओरडा करतात, ज्याला आपण टँट्रम्स म्हणतो. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो? सगळ्यात आधी त्यांच्या वागण्यामागची भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावनांना नाव द्या. जसं की, अरे तुला राग आलाय का? त्यांना हे समजायला मदत करा की कोणतं वर्तन चुकीचं आहे, पण त्याचबरोबर भावना व्यक्त करण्याचे सुरक्षित मार्ग शोधायलाही मदत करा. आता शेवटचा पण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा, आणि हा भाग तुम्हाला घाबरवण्यासाठी नाहीये, उलट तुम्हाला तुमच्या मुलाचे सर्वोत्तम समर्थक बनवण्यासाठी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. एक पालक म्हणून आपणच आपल्या मुलाला सगळ्यात चांगलं ओळखतो. त्यामुळे जर आपल्याला त्यांच्या विकासाबद्दल थोडीसरी काळजी वाटत असेल तर तज्ज्ञांशी बोलायला अजिबात संकोच करू नका. लहान बाळांमध्ये काही गोष्टींकडे आपण लक्ष देऊ शकतो, जसं की ते हसत नसतील किंवा लोकांशी संवाद साधत नसतील, दोन्ही हातपाय व्यवस्थित हलवत नसतील किंवा साधारण 10 महिन्यांचे होऊनही बडबड करायला सुरुवात करत नसतील. असं काही वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आता 2 ते 3 वर्षांच्या मुलांबद्दल बोलायचं झाल्यास, जर त्यांना खेळण्यात अजिबात रस नसेल, चालताना खूप जास्त पडत असतील किंवा साधे शब्द आणि छोटी वाक्य बोलत नसतील, तर एकदा तज्ज्ञांशी बोलून घेतलेलं चांगलं. लक्षात ठेवा, वेळीच मदत घेतल्याने खूप मोठा सकारात्मक फरक पडू शकतो. चला, तर आजचा हा भाग आपण याच एका शक्तिशाली विचाराने संपवूया. आपल्या मुलाच्या जगात उत्सुकतेने डोकावणं आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणं, हीच आपण त्यांना देऊ शकणारी सर्वात मोठी आणि मौल्यवान देणगी आहे. आणि यातूनच त्यांच्या निरोगी आणि आनंदी भविष्याचा पाळा